चोळप्पाच्या घरी स्वामी राहायचे. चोळप्पाची बायको आणि स्वामींच्या भजनामध्ये तल्लीन म्हणून आपल्या घरी भजन करतात. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. टाळी वाजवा सर्वांनी. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी सुंदराबाई. जय जय स्वामी समर्थ. चोळप्पा. सुंदराबाई चोळप्पाला म्हणते, चोळप्पा इकडे 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 काय करतो तर येते तू? तुला कोणी सांगितलं मठात यायला? हा, मध्ये लुडबुड करतो 10 वेळा. सुंदराबाई म्हणतात मला, सुंदराबाई माझ्या नाद नको करू बरं का, तुला सांगते. आणि सुंदराबाईंनी स्वामींना एवढं काबीज केलं का स्वामींच्या आसनावर बसली सुंदराबाई. बसा त्या सोप्यावर. तुला माहित आहे का माझ्याकडे काय काय? गठोड उचकायला लागली स्वामी. गठोड उचका. काय त्या गठोड्यामध्ये काय आणलंय आज? तुला काय करायचं रे? हा, मी माझं बघन. स्वामींची कृपा तुझ्यावर नाही झाली, माझ्यावर झाली, माझ्यावर. चोळप्पाची पत्नी पुढे जाते आणि चोळप्पाला सांगते, कशाला त्या बाईच्या नादी लागता? हा, तुम्ही गरीब गरीब म्हणून तिला घेऊन आले, स्वामीच्या चरणावरती सेवे करण्यासाठी ठेवलं, आणि आज ती बाई तुम्हालाच बोलून देत नाही. सुंदराबाई उठते आणि चोळप्पाच्या बायकोच्या अंगावर खेकसते. काय म्हणणं आहे का तुझं? काय म्हणणं आहे का? हा, मी हे केलं का? हा, आणि दोघांची भांडणं चालू होतात. हा, अरे तुझ्यामुळे आमच्या संसाराचं वाटोळ झालं. स्वामी आमच्या घरात होते आणि स्वामींचं कृपा आमच्यावरती होती, आणि काय असं करायला लागले? हा, असं काय करते तू? हा, आता स्वामींची पालखी येईल, तुम्हाला येऊन नाही देणार वाड्यात. अरे तुम्हाला भिकाऱ्यासारखं करून ठेवीन. नावाची सुंदराबाई नाही मी. सुंदराबाई म्हणतात मला. सुंदराबाई गळ्यातला दागिना दाखवते. सुंदराबाई हे बघ, स्वामींची कृपा कशी माझ्यावर झाली. चोळप्पा म्हणतो, अगं सुंदराबाई, तू येणाऱ्या भक्तांकडून सगळं धन लुटते आणि सगळ्यांकडून हे करते. शेवटी चोळप्पाची बायको सांगते, नका नादी लागू त्याच्या. तिच्या कुठं आपलं ऐकणार आहे? चला आपण आपल्या घरी जाऊ. म्हणून आपल्या घराकडे चल चल निक निक यायचं नाही इकडे परत. आणि स्वामींच्या बाजूला जर भटकला तर सांगून ठेवशील. खुर्चीवर बसतात सुंदराबाई. आता स्वामी येणार आहेत ना म्हणून. काय आणलंय त्याच्यामध्ये बघा, खोला. वा 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 वा, येणाऱ्या भक्तांकडून धन लुटायची. हा, सुंदराबाई म्हणतात मला, दागिन्याची हौस. हा, कालच्या सारखं बघा बघा भक्तांकडून किती धन लुटलेलं आहे सुंदराबाईने. येणाऱ्यांकडून प्रत्येकाकडून धन लुटायची.